तर मंडळी, आपल्याकडे वैकुंठ रथ, त्यालाच अंतिम यात्रा रथ आणि स्वर्ग रथ असंही बोललं जातं. तर मित्रांनो, हा रथ हा मनुष्याची ज्यावेळेस अंत्ययात्रा निघते त्यावेळेस हा रथ वापरण्यात येतो. मित्रांनो, आजकाल ग्रामपंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका इत्यादी आपल्याकडून हा रथ घेऊन जातात. काही ग्रामस्थ लोकवर्गणीमधून देखील हा रथ बनवतात. तर मित्रांनो, अमरधामचे अंतर खूप जास्त असते आणि एकदा मनुष्यानंतर विलीन झाल्यानंतर त्याच्या बॉडीचे वेट खूप जास्त होतो. ते खांदेकरांनी आजकाल नेणं शक्य झालेलं नाही. तर मंडळी, हा रथ त्या ठिकाणी वापरात येतो. तर मंडळी, अशा प्रकारचे रथ आपल्याकडे बनतात. तर तुम्हाला देखील बनवायचं असेल तर आमचा संपर्क नंबर खाली दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी दिलेली बेल आयकॉन प्रेस करा. तर मंडळी, मी तुमचा होस्ट सूरज आणि तुम्ही पाहता दर्जेदार कामांसाठी विश्वसनीय नाव सूरज इंजिनिअरिंग होल्डचे हे प्रोडक्ट्स. तर मित्रांनो, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. चला तर चालू करूया व्हिडिओ. हा रथ 4 चाकी राऊंड टेबल आणि 6 पोल अशी रथाची रथबांधणी आहे. रथाला जे टायर वापरण्यात आलेले आहेत ते रेडियल टायर वापरण्यात आलेले, जेणेकरून ज्यामध्ये माणसं बसणार आहेत एकदम पाठा सस्पेन्शन असल्यामुळे टायर देखील या ठिकाणी सस्पेन्शन द्यावं त्यासाठी या ठिकाणी आपण रेडियल टायर्स वापरतो. हे बॅक साईडनी स्टेअर आहे, जेणेकरून मंडळींना सहजरित्या वरती जाता यावं यासाठी ती स्टेअर वापरण्यात आलेली. तर हे साईडला रेलिंग आहे, या ठिकाणी आपण हात लावून वरती जाऊ शकतो. आणि साईडला ही बसण्याची व्यवस्था केली, या ठिकाणी 12 मंडळी व्यवस्थितरित्या बसू शकतात. अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. सेंटरला स्ट्रेचर या ठिकाणी ठेवण्यात आलेले. स्ट्रेचर मित्रांनो स्लायडिंग आहे, यावरती बॉडी ठेवून आपण स्लाइड करू शकतो. अशा प्रकारचे स्ट्रेचर आहे. आणि जे वरती सिलिंग दिसतंय मित्रांनो, ते अल्को वर्क मध्ये बनवलेले, जेणेकरून जी आपली अंतम यंत्र उरकल्यानंतर आपण त्याला वॉश करू शकतो. अशा प्रकारचा पूर्ण रथ बनलेला आहे मित्रांनो. पूर्ण लाइटिंग ही डीसी मध्ये आपण केलेलं आहे. त्या रथाला हे साईडने दिसतंय मित्रांनो, वरच्या साईडला मिhrap, आकर्षक असे मिhrap आपण बनवलेले, स्टेनलेस स्टीलचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ही रथाचा फ्रंट लुक आहे मित्रांनो. या फ्रंट लुकला मित्रांनो, ही सेंटरला पानाडी बसण्यासाठी ही व्यवस्था आपण केलेली आहे. या ठिकाणी पानाडी व्यवस्थित बसून हे आतमध्ये डिक्की सारखा उपयोग मित्रांनो याचा केलेला आहे. या ठिकाणी जे ऍम्प्लिफायर सेटअप, म्हणजेच आपण ज्या ठिकाणी अंत्ययात्रा जाणार त्या ठिकाणी आपण भजन वगैरे यावरती लावू शकतो. अशा प्रकारे ऍम्प्लिफायर, 2 स्पीकर या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेले आहेत. अशा प्रकारचा हा संपूर्ण रथ सूरज इंजिनिअरिंग एकदम रेडी टू अपडेट, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही आणण्याची गरज नाही, पूर्णतः रथ या ठिकाणी रेडी होतो. तर मित्रांनो, हा रथ आपल्याला अशा प्रकारे आपल्याकडे बनवून मिळेल. तर आमचा खाली संपर्क नंबर दिलेला आहे, तुम्हाला जर आवश्यकता असेल तर. आमचा पत्ता मित्रांनो आहे सळवणदेवी रोड, बस स्टँड नजीक, श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा जिल्हा, अहिल्यानगर. तर धन्यवाद मंडळी, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी दीपक सुरेश कर्डिले, मुक्काम पोस्ट कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. कडा ग्रामपंचायतचा उपसरपंच. आणि आम्ही ग्रामपंचायतसाठी आणि लोकांची समस्या लक्षात घेता आम्ही हे रथाची पाहणी केली. इंस्टाग्रामवरती हे रथ पाहिला आणि सूरज इंजिनियर आणि शिंदे बंधू यांच्याकडून हा रथ आम्ही आज डिलिव्हरी करून म्हणजे घेऊन जात आहोत. आणि एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी त्याची क्वालिटी क्वांटिटी एकदम चांगल्या पद्धतीची वाटली आणि तो रथ आता आम्ही घेऊन जात आहोत. आणि एकदम छान रथ आहे. कुणाला जर आवडल्यास, कुणाला लागत असेल तर शिंदे आणि सूरज इंजिनिअरिंग यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.